गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अर्जुनाच्या वाक्यांकडे आपण मागच्या वेळा आलो होतो की श्रीकृष्णाने आता सर्व सांगितलं. 9वा अध्याय झाला, 10व्या अध्यायात विभूती योगही त्याच्यात सर्व प्रकारची मांडणी झाली. मी कुठं कुठं कसा कसा किंबहुना सर्वत्र मीच कसा आहे, वासुदेवम इदम सर्वम या जाणीवेपर्यंत अर्जुनाला आणून सोडलं. तेव्हा अर्जुनाला साहजिकच एक वेगळा प्रकारचा हा अनुभव होता. एक प्रकारे त्याला म्हणतो आपण ग्लो होता असं म्हणून की काय अचानक स्वरूप आले बघा समोर. युद्धाच्या ठिकाणी एक अत्यंत मोहग्रस्त म्हणण्यापेक्षा मोह म्हणजे आपला कुठल्याही आसक्तीत अडकलेला तशाच प्रकारला त्याला मोह म्हटलेला आहे. आपल्या सुहृदांना मारायचं कसं, मग त्यांना मारल्याने मला काय मिळणार आहे वगैरे अशा प्रकारच्या जाणीवेमध्ये तो मोहग्रस्त होता. तिथनं जे सुरुवात झाली म्हणजे आता जर आपण ती गीता वाचत आलो भगवद्गीता तर साधारणपणे 1.5-2 तासाचा पिरियड गेला असेल फक्त. आपले वर्ष गेली असतील 1.5 वर्ष. त्यांच्या तिथला विषय जेव्हा चालला होता पण तोही ज्ञानी होता आणि श्रीकृष्णाचा बरोबरचा संघ इतक्या दिवसाचा होता लक्षात घ्या. त्याच्यामुळे सद्गुरूंच्या बरोबर जी व्यक्ती राहते लक्षात घ्या त्या व्यक्तीला वैराग्य हे आपोआप यायलाच पाहिजे तरच गुरुकृपा झाली असं समजा. बघा खूप वेगवेगळी तशी. म्हणून गुरुकृपा आपण जर सद्गुरूंच्या सहवासात असू म्हणजे फक्त शारीरिक कृष्णाला मिळालं ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना मिळालं असं नाही, पण चित्ताच्या जाणीवा सद्गुरूच्या सत्संगात जर सतत असतील तर वैराग्य हे आपोआप यायलाच पाहिजे. आणि जर आलं नसेल तर समजावं हे आपण सद्गुरूच्या सहवासात नाही. ही खूण आहे त्याची. हे गुह्य म्हणून पाहिजे असेल तर. म्हणून सद्गुरूंच्या सहवासातनं संतांच्या सहवासातनं काय मिळतं, वैराग्य मिळतं. संत सहवास बरोबर वैराग्य असं ते गणित आहे त्याचं. आणि याचाच उलटा अर्थ आपण हा कसा काढायचा ते आपण ठरवू शकतो की आपल्या जीवनाच्या बाबतीत आपण काय करतो आहोत ते. तर असा तो अर्जुन लहानपणापासून कृष्णा बरोबर होता म्हणजे त्याच्या सहवासात बराच होता आणि एक प्रकारे कृष्णाचं प्रेमही अर्जुनावर होतं नाही असं नाही. त्याच्यामुळे कृष्ण प्रेम त्याने अनुभवलेलं होतं व्यवहारातलं असेल. आणि अर्जुनाने म्हणजे कृष्णाने पण अर्जुनाची परीक्षा घेतलेली आहे. युद्धाच्या अगोदर जेव्हा युद्ध करायचं ठरलं तेव्हा हा पायापाशी बसला होता अर्जुन. दुर्योधन आला तो जायली शोध घेऊन त्याच्या उंचापाशी जाऊन बसला. बरोबर म्हणजे त्या दोघांच्याही भावना कशा प्रकारच्या आहेत ते त्या कृतीतनं दिसतंय. आणि तिथे जेव्हा कृष्ण म्हणतो की मी तयार आहे युद्धाला पण माझ्याकडे 1-2 पर्याय आहेत, तुम्ही दोघे जण मला भावासारखे झाला. म्हणजे त्याचा कृष्णाचा भाव कसा आहे बघा. कृष्णाने अर्जुनाने एवढा उत्पाद घडवला, आपलं दुर्योधनाने एवढा उत्पाद घडवलेला होता, एवढा अनैतिक जरी असला तरी सुद्धा त्याच्या भूमिकेतनं तो त्याचा आत्मा बघत होता. एक लक्षात घ्या.
हे गुरुचं लक्षण कसं आहे हे कृष्णाच्या भूमिकेतनं आपल्या लक्षात येईल. आपण समजा एखादा दुष्ट माणूस भेटला आपल्याला की ज्याने आपलं कधी काही वाईट केलं असेल बरोबर आहे, तर आपल्या मनात तो किती चांगला आहे असा कधीच विचार येणार नाही. लक्षात. म्हणून याच्यासाठी जी गुरुची जाणीव आहे ना ती सर्व सत्ता आली आता. अरे हा काय मला शिकवला, उद्या हाफिज सईद जरी माझ्यासमोर आला तरी सुद्धा तुला काय पाहिजे मी देतो असं म्हणण्याची ताकद ज्या माणसात आहे तो माणूस हा गुरुपदावर असतो. लक्षात ठेवा. आणि त्याच्या हातामध्ये त्याची त्या हाफिज सईदचं काय हाती उदाहरणासाठी दिलं तुम्हाला, तसंच आहे ना. हाफिज सईद म्हणजे दुर्योधनाचा अवतार म्हणायची वेळ आलं का लक्षात. त्याच्यामुळे सर्व सत्ता आली आता ही कृष्णाची जाणीव आहे. कृष्ण दुर्योधनाकडे त्या दृष्टीतनं बघत नाहीये. हे तो दोघांकडेही बघताना त्यांच्या जीवात्म्याच्या जाणीवांच्या पलीकडे त्यांच्यामध्ये असणाऱ्या ईश्वराची जाणीव म्हणजे गरजेची जाणीव. बघा, कारण कुठल्याही गोष्टीची गरज हे माझं रूप आहे. विभूती योग कशाला म्हणायचा, कारण गरज मला जी गरज वाटते आज ही गरज कोणाची गरज आहे. शेवटी ईश्वराला मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलुइदं ब्रह्म ही गरज भासलीच ना, म्हणूनच ब्रह्मांड निर्माण झालं ना. म्हणजे गरज ही ईश्वराची विभूती आहे. बघा, जसं आपण सर्व दोष जे आहेत काम क्रोध मोह मद मत्सर हे सुद्धा ईश्वराचेच गुण मानतो आहोत. ईश्वराचे गुण आहे. फक्त शांती दया प्रेम हेच फक्त ईश्वराचे गुण आहेत असं नाहीये. कारण ती सर्व या गुणांची निर्मिती ज्या आविष्कारातनं झालेली आहे तेच तो मूळ आविष्कार मी आहे. माझ्यात ही सर्व साठवण आहे. कारण विनाशाची जाणीव जर नसेल तर निर्मितीची जाणीव निर्माण होऊ शकत नाही. लय असल्याशिवाय निर्मिती होऊ शकणार नाही आणि मग भरण पोषणही होऊ शकणार नाही. म्हणून या सर्व जाणीवा ईश्वराच्या आहे. हे जेव्हा कृष्णाच्या जाणीवेतनं कृष्ण बघत असतो तेव्हा अर्जुन विचारतो तुला काय पाहिजे. अर्जुनाला तो विचारतो तुला काय पाहिजे आणि याला काय म्हणतो. तेव्हा पहिली जी पृष्ठावरची जाणीव जी याची होती दुर्योधनाची त्याने लागलीच भौतिकातलं मागून मोकळं करून टाकलं. बघा कसं साधक आणि ईश्वराच्या जवळचा माणूस आणि व्यावहारिक माणूस दोघही आलेलेच होते ना, कृष्णाजवळच आलेले होते. म्हणजे ईश्वराकडे मागायला सर्वच जण जात आहेत पण मागण्याचा फरक काय आहे. एक मागतोय मला वैभव दे तुझं, काय अधिकार आहे आपल्याला ईश्वराचं वैभव मागायचं, ते त्याचं वैभव आहे ना. पण आपण मागतो ना तुझं वैभव काढून मला दे. तर तू साधक जो असतो तो म्हणतो की मला तुझंही काही नको, मला तू हवायस. किती हुशार आहे बघा साधक. त्याला चतुर म्हटलेलं ही चतुरता. ऑटोमॅटिक येतच आहे. त्याच्यामुळे अर्जुनाने पण भाव लक्ष्मीकडे नाहीच आहे. हे आपण शोधून काढलेल्या गोष्टी आहेत. आपण म्हणजे संतांनी नंतर त्याचं विश्लेषण करताना सांगितलेलं आहे की त्या नारायणाला जर बळकट धरलं तर ती लक्ष्मी बरोबर येणारच आहे. तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागू नका या कारणासाठी त्यांनी हे विश्लेषण केलेलं आहे. परंतु साधक जेव्हा जो असतो किंवा जो भक्त असतो तो लक्ष्मी मागतच नसतो. म्हणून पांडुरंगाची उपासना का सांगितली आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी, त्याचं कारणच आहे. कारण ती रुक्मिणी अंग चोरूनच बसलेली आहे.
तुकारामाला कधी लक्ष्मी प्राप्त झालेली नाहीये, लक्षात ठेवा. तसं म्हणाल तर. पण सर्व सत्ता हाती आली. प्रत्यक्ष परब्रह्म अवतरलं खाली घेण्यासाठी. नामदेवाचं काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांचं काय झालं. तुम्ही म्हणाल इथं लक्ष्मी कुठे मिळाली त्यांना, असं म्हणाल, बरोबर आहे. अहो ती त्यांना नकोच होती. ही मुळातच भावना तयार व्हायला पाहिजे. सांगण्यात येतो काय की भक्त असा असला पाहिजे की लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचं पूर्ण दुर्लक्ष असलं पाहिजे. उलट आहे ती लक्ष्मी सर्वसामान्यांना म्हणजे सर्व खलुइदं ब्रह्म या जाणीवेतून देत राहण्याची वृत्ती त्याची तयार होते. तुझाच तुझं अर्पण करतोय, त्या लागून मेरा किती जाणवे तेरा तुझको अर्पण आहे ना ते, तेरा तुझको अर्पण त्या लागे मेरा ओम जय जगदीश हरे. किती सुंदर पद आहे. हे माझं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये, ही जाणीव आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपले दरवाजे इतके उघडे पाहिजे. पण हे केव्हा होतं, त्याला अर्पणाची जाणीव केव्हा होते, जेव्हा आपण सर्व खलुइदं ब्रह्म समजतो. तुम्ही तुमच्याकडे आधी देत सुद्धा असं म्हणण्याचा भाग नाहीये, पण देण्याची वृत्ती तर तयार व्हायला पाहिजे. उद्या तुमच्या घरात एखादी मोलकरीण असेल, काम करणारी असेल, माणूस असेल, स्त्री असेल, कोणी असेल, तिच्या अंगावर जर फाटके कपडे असतील, ते कपडे घालून ती जर आपल्या घरात येत असेल तर तिला आपल्या कपाटातली साडी काढून देण्याची ताकद असते, वृत्ती तयार करण्याची. आणि अशा प्रसंगात आपण आपलं जीवन कसं जगलेलो आहोत हे आपलं स्वतःचा विचार आपण करावा. आपल्या मुलांना सुनांना देतो आपण, नाही असं नाही, ते आसक्तीच स्वरूप. परंतु या लोकांना सुद्धा कशा प्रकारे जेव्हा आपण अशा याच्यामध्ये असतो, तुम्ही वरच्या पोस्टवर असाल तेव्हा तुमच्या हाताखालची जी लोक असतात, बिझनेसमॅन असतात, तेव्हा आता हा काळ कसा आहे बघा, दिवाळीचा आहे. आता ते हक्क म्हणून मागायला येतात, त्याचा राग येतो, मला येतो नाही असं नाही. हक्क म्हणून मागायला गेलं ना ते हक्क मग माणसाचं मन त्यात रमत नाही. ईश्वराकडे हक्क चालत नाही. आणि मी जर ब्रह्म असेल तर माझ्याकडे तर हक्क कधीच चालणार नाही. पण सर्व खलुइदं ब्रह्म या न्यायाने सर्व देण्याची पण ताकद माझ्यात राखता. म्हणून जो माझ्या मनाने नियम घ्या, म्हणून नियमाच्या सूत्राने परब्रह्म जे देत आहे ते घेत जसं लावं लागतं, तसंच आपल्या जीवनाच्या सूत्राने मी ब्रह्म आहे या जाणीवेतनं मला जे नियमाची सूत्र आहेत त्या सूत्राने देत राहावं. एखाद्याने मागितलं नाही तरी नियमाच्या सूत्राने द्यावं, मला असं म्हणत. हा सगळेच की आता मी याच्यातनं बरेचदा गेलेलो आहे. गेले 30 वर्ष मी याच्यातनं काढलेली आहे. कामगारांना बोनस देणं, कपडे देणं, हे देणं, ते देणं. पण याच्यासाठी एक सूत्र बांधून टाकलेलं आहे. त्या सूत्राच्या भूमिकेत त्याची इच्छा असेल किंवा नसेल, पण आम्ही त्यांना द्यायचो. म्हणजे कोणाचा राग नाही, कोणाचा लोभ नाही. ज्याचं त्याचं प्रेम, ज्याचं त्याच्या ठिकाणी ही भूमिका आपल्याला आपल्या जीवनात आणता यायला. ही भूमिका त्याच्या ठिकाणी, कृष्णाच्या ठिकाणी मी काय सांगते तुम्हाला, कृष्णाच्या ठिकाणी ही भूमिका होती. त्या भूमिकेतनं त्यांनी जेव्हा अर्जुनाला ते दिलं, हे घडलं अर्जुनाच्या आयुष्यात. आणि प्रत्यक्ष युद्ध प्रसंगाच्या वेळेला जेव्हा तो हतबल झाला, तुम्ही मला सांगा, जेव्हा त्यांनी सर्व सैन्य दिलं असेल दुर्योधनाला, तेव्हा कृष्णाचं मन काय झालं असेल. आपण कृष्णाचं म्हणतो, अर्जुनाच्या मनात काय विचार आला असेल, अरे बापरे, आम्ही तो सगळं सैन्य मागितलं आणि माझ्याकडे एकटा कृष्ण, कुठं तरी कुठलं असेल ना, आहे की नाही. कितीही प्रेम असलं तरी एवढा आवाढव्य सेना कृष्णाची आणि त्याची स्वतःची, आणि या सेनेला आपल्याला आपल्या बरोबर कोण तर फक्त एकटा कृष्ण
आणि बलराम जाणार तीर्थयात्रेला निघून. ही परिस्थिती आहे की नाही. मग त्याच्या मनात थोडस तुटपुटलंच असेल ना, कारण बांधणी करताना तो घरनं करून येताना विचार थोडाफार तर केलाच असेल त्यांनी. ते आपल्याला कृष्ण आपल्या बरोबर आहेत, आपल्याला माझ्यावर एवढं प्रेम आहे कृष्णाचं, तर कृष्णाच्या सैन्यासह मी आहेच. पण कृष्ण त्याच्यातच परीक्षा घेतो बरोबर. हे खूप सुंदर आहे बरं का. ही मानसिकता जेव्हा आपल्या लक्षात येते ना, महाभारताची गुरु शिष्याची मानसिकता, आणि त्याच्यातनं मग सर्व ते घडतं युद्ध. आणि त्या स्थळावरती, युद्ध स्थळावरती तो जेव्हा मोहग्रस्त होतो तेव्हा त्याला जे वाटायला लागतं की अरे यांना मी मारणार कसा, आणि एवढं अवाढव्य सैन्य हे याच्याकडे कमी होतं असं नाही, पण त्या मानाने कमीच होता अर्जुनाकडे, आहे की नाही. कुठेतरी अर्जुनाची मानसिकता ढळत होतीच होती. आणि माझ्या बाजूला फक्त कृष्ण आहे, पण कृष्ण नेमका काय आहे हे त्याला माहिती नव्हतं. लक्षात घ्या, कृष्ण म्हणजे काय, हे परब्रह्म म्हणजे काय हे नेमकं ऐकून माहिती होतं. कृष्ण शिष्टाईच्या वेळेला गेले होते आणि ते शिशुपालाचा वध झाला वगैरे वगैरे, आणि तिथं आपलं रूप प्रगट केलं, आणि याच्याकडे असलं काहीतरी बोटामध्ये फिरणार काहीतरी यंत्र आहे वगैरे वगैरे, असल्या गोष्टी तिच्या डोक्यात होत्या, नाही असं नाही. परंतु हा काय आहे हे कुठे माहिती होतं, मुळात माहिती नव्हतं. आणि मग जेव्हा याच्या 1.5 तासाच्या या आपण धरून जातो थोडक्यात 1.5 तासाच्या या श्लोकाच्या एंड पर्यंत जेव्हा तो येतो, आणि तेव्हा जेव्हा तो स्वतःच स्वरूप मी असा आहे मी तसा आहे हे सर्व त्याला अगोदरच्या जाणीवेतनं समजायला लागतं. कारण हे त्यांनी अनुभवलेलं आहे ना कुठे ना कुठेतरी. तो उगाचच त्याचं मान्य करत नाहीये. लक्षात घ्या, अर्जुन उगाचच मान्य करत नाहीये, कारण त्यांनी कृष्णाच्या लीला लहानपणापासून त्या लीला सर्व ऐकलेल्या आहेत. तो बुद्धिमान आहे आणि त्याच्या समोर घडलेल्या आहेत, भले त्याच्या अगदी समोर नसतील घडल्या, परंतु त्या कुठल्या ना कुठल्या तरी जाणीवेशी तो संलग्न आहे. भीष्मांसारखी माणसं त्याला नमस्कार करताना त्यांनी पाहिलेली आहेत. नारद मुनींसारखी वक्तव्य त्यांनी पाहिलेली आहेत. हे सर्व त्याला माहिती आहे, तर नाही असं नाहीये. पण जेव्हा कृष्ण स्वतः ते व्यक्त करायला लागतो आणि बोलतो तेव्हा त्याला पटतं, आणि मग तो प्राथमिकपणे समर्पणाच्या जाणीवेत यायला लागतो. ही जी त्याची समर्पणाची जाणीव आहे त्याच्यात तो म्हणतो परम ब्रह्मम परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यमादित देवमजम विभूम. अर्जुन म्हणतो भगवंता तूच परब्रह्म आहेस. सांगितलं मी म्हणायचं पालखी तुम्हीच गजानन महाराज, तशातला प्रकार आहे काय. हे म्हणल्या इतपत ती जाणीव त्याच्या हृदयात तयार करायला लागणार आहे ना. ते पाठींचं काम आहे की माझ्या हृदयात त्यांनी ही जाणीव तयार करणं की ते गजानन महाराज आहे की नाही. माझं नाही काम, मी पाहतोय त्यांना. कृष्णाने तयार केलेलं आहे. बघ आम्ही कसं बाजूला झालं गेलं त्यांच्याकडे सोडून दिलं, सोडून दिलं. परंतु म्हणून तूच परब्रह्म आहेस, तूच परमधाम. कारण हे काय माहितीये का, 1 to 1 झालेलं आहे सगळं. मी हे का असं उदाहरण दिलं तुम्हाला, हे 1 to 1 झालेलं आहे. असं काहीतरी बसून समोर कृष्ण उभे आणि बाकी सर्व युद्ध मंडळी आपले धनुष्यबाण खाली ठेवून त्याचं प्रवचन ऐकते, असले काही भानगड नाहीये तिथं. 1 to 1 कॉन्व्हर्सेशन आहे. ऐकणारे फक्त हनुमंत आहेत, अर्जुन आहे, संजय आहे आणि धृतराष्ट्र आंधळा आहे. असं हे त्याला ऐकू येते पण डोक्याच्या आत शिरत नाही, अशा रीतीने आंधळा आहे असे म्हणायला ही त्याची भूमिका आहे.
त्यामुळे तूच परमधाम म्हणजे शेवटी प्राप्त होणारी गती आहे. म्हणजे ऐकू येऊन तुला ऐकायला येते म्हणजे बहिरापण आहे. बहिरापण आहे. हो बहिरापण आहे. त्यालाच आंधळेपण आहे ना. तेच आंधळे. कानाचा आंधळेपण कुठलं बहिर येतं. नाकाचं आंधळेपण कुठलं वास नाही येणं. तोंडाचं आंधळेपण कुठलं मुखा असणं. आंधळेपणच ते सगळं. म्हणून अशा स्वरूपातला तो आंधळा असं म्हणण्यात आलं. त्यामुळे आणि त्याला तर काही सुटली होती की कधी एकदा युद्ध सुरू होतं, कधी एकदा दुर्योधन मारतोय त्या अर्जुनाला, आणि कधी एकदा आपण भीष्म घेऊन येतात माझ्याकडे, हे घ्या हस्तिनापूरचं राज्य. त्याला काही सुटली होती. अशा परिस्थितीत होतं. ते ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हतं. एनिवे, तर शेवटी तूच परमधाम म्हणजे शेवटी प्राप्त होणारी गती आहे. अत्यंत पवित्र तूच आहे. शाश्वत दिव्य आदिदेव जन्मरहित ओ व्यापक असा पुरुष तो तूच आहेस असं ते सांगतायत. म्हणजे शेवटी प्राप्त होणारी गती आहेस. प्राप्त होणारी, शेवटी प्राप्त होणारी गती म्हणजे आपण जीवात्मा आहोत. बरोबर आहे. आपल्याला जन्मानंतर जीवन जगणार, मृत्यू येणार, परत जन्म येणार, परत जीवन जगणार, परत मृत्यू येणार, परत जन्म घेणार. ही सायकल आपली चालणार आहे. बरोबर आहे की नाही. मग याच्यामध्ये परमगती काय मिळाली का आपल्याला. परमगती कशाला म्हणायचं की ही गती जेव्हा संपते, हे चक्र जेव्हा संपत आणि आपण जो आहोत जीवात्मा म्हणतो आहोत, तो जीवात्मा त्या मूळ आत्म्याच्या जाणीवेत जेव्हा जगायला लागतो, भले देहात असला तरी चालेल, पण जेव्हा तो आत्म्याच्या जाणीवेत जगायला लागतो आणि देह पातानंतर तो परमगतीला मिळतो, म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून नाही. ती परमगती निजधाम, ते निजधाम ही भूमिका आहे त्याची. म्हणून ती परमगती कोण आहे तर तू आहेस. कारण तुझ्यामध्ये जोपर्यंत मी एक जीव होत नाही तोपर्यंत मला परमगती मिळणार नाही. हे त्याला आता इथं समजलं. म्हणून पुढच्या भूमिकेमध्ये अर्जुन हा कृष्णच होऊन जातो. म्हणून युद्ध अर्जुनाने केलं का कृष्णाने केलं हा विषयच राहत नाही. मी ब्रह्म आहे या जाणीवेतूनच तो युद्ध करायला लागला. अशा प्रकारे नष्टो मोह, असा मोह नष्ट व्हावा लागणार आहे. आणि हे त्यांनी कृतीत केलंय. म्हणून आपल्या समोर येणाऱ्या कृती सुद्धा मी ब्रह्म आहे या जाणीवेतून ईश्वरार्पण. कारण आपल्याला अजून ती जाणीव येत नाही नेमकी. मी ब्रह्म आहे म्हणजे नेमकं काय आहे हेच माहिती नाही, असा प्रकार होऊन बसतो आपला. त्यामुळे याच्यासाठी साधनेतनं आपल्याला आपल्या आत्मदर्शनापर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा गीतेच्या या 10व्या अध्यायापर्यंत येतो आपण. 9व्या अध्यायापर्यंत येतो आणि मग 10व्या अध्यायामध्ये सर्व खरविदं ब्रह्म या जाणीवेत येतो. म्हणून हे सगळे जीवन आहे आपलं. भगवद्गीता म्हणजे जीवन आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी म्हणजे जीवन आहे. आणि हा युद्धाचा प्रसंग जो आहे हा नेमका सातत्याने आपल्या जीवनात आलेला आहे, लक्षात घ्या. आज सकाळपासून ते आतापर्यंत आणि इथूनही पुढे आपण किती संकल्प केले, किती विकल्प केले, हे आपलं युद्ध आहे. आपल्या चित्ताच्या स्तरावरती किती वेळा युद्ध झालेले आहेत. काय केलं की नाही युद्ध सकाळी. या पिरियडला बसायचं का, आलो तर बसून घेऊ, जाऊ दे बाहेर कॅन्टीनला जाऊ. चालेल, युद्ध सुरू आहे की नाही. प्रत्येकाचं युद्ध सुरू आहे. काम असलं तरी युद्ध असतं, नसलं तरी युद्ध असतंय.
स्वयंपाक असला तरी युद्ध आहे, स्वयंपाक नसला तरी युद्ध आहे, रिटायर झालं तरी युद्ध आहे, रिटायर नाही झालं तरी युद्ध आहे. युद्ध संपलेली नाहीये. त्यामुळे या युद्धाच्या जाणीवा ज्या आहेत, या ईश्वराच्या जाणीवेतनं जीवन जेव्हा जगतो तेव्हा संकल्प विकल्प राहतच नाही. जे येईल ते करायचं, संपला विषय. आणि मी करतच नाहीये, ब्रह्म करतो पर्यंत ते जाऊन पोहोचलं. एनिवे, म्हणून अत्यंत पवित्र तूच आहे. पवित्र, पवित्र म्हणजे शुद्ध. त्याच्यासारखं शुद्ध काही नाही, कारण त्याला कुठला डागच नाहीये. डाग नाही म्हणजे काय? तो इतका गतिमान आहे की सर्व गोष्टी एका जाणीवेत फिरवून टाकतो. आपल्याला या प्रकृतीमध्ये आपण आहोत, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जे सर्व दिसत आहे या जगामध्ये, हे सर्व सुख दुःख, वेगवेगळे रंग, विविध आविष्कार, हे सर्व दिसत आहे. पण हे निर्माण कुठनं झालेलं आहे? कृष्ण म्हणतात माझ्यातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे सर्व त्याच्यात आहेच ना. तर या जगामधलं सर्व असत्य जे आहे, जे मला भासत आहे, ते सुद्धा त्याच्यातलं त्यांनीच निर्माण केलेलं आहे ना. मग जे अज्ञान निर्माण झालेलं आहे ते अपवित्र नाही किंवा ते पवित्र आहे असं कसं म्हणाल, असा प्रश्न निर्माण होतो. उलटा विचार केला की मी काय म्हणते ते लक्षात येईल तुमच्या. म्हणून परंतु त्याची गतीच एवढी आहे की तो सर्व जाणीवा अज्ञानालाही ज्ञानात परावर्तित, तो कामालाही ज्ञानात आविष्कारात करतो, तो क्रोधही शांतीत परावर्तित करतो, तो सर्व रंग बेरंग करून टाकू शकतो. एवढी त्याची गूढ शुद्धतेची जाणीव आहे. म्हणून त्याच्या संपर्कात जे जे येत ते तो त्याच्यासारखंच करून टाकतो. म्हणून तो पवित्र आहे. आणि जे जे अपवित्र त्याच्या संपर्कात येतं ते पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवात्म्याने आत्म्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणून जीवात्मा हा पवित्र होऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसेही असा, पण ईश्वराच्या जाणीवेत जगायला सुरुवात करा. अपवित्रतेचा विचार करू नका. अपवित्रता तुम्ही जसे जसे त्याच्या जवळ जा, जसे जसे त्याच्या श्वासाच्या जाणीवा आपल्या स्पंदित व्हायला लागतील, तशी तशी शुद्धता होईलच होईल. आणि ती शुद्धता या स्टेट पर्यंत जाऊन पोहोचेल, या शिखरापर्यंत जाऊन पोहोचेल की त्याच्या खाली सर्व अशुद्ध असेल आणि त्याच्या वरती सर्व शुद्धतेच असेल. आणि त्या शुद्धतेच्या जाणीवेत स्वतःला समर्पित करून टाका. तेच आत्मज्ञान. ती आत्म्याची जाणीव, एवढी पवित्रता. म्हणून अज्ञानातनच ज्ञानाकडे जायचंय, असत्यातनच सत्याकडे जायचंय, अंधारातनच ज्योतीकडे जायचं, प्रकाशाकडे जायचंय. ही ती जाणीव. म्हणून पवित्र तूच आहेस. बघा कशा प्रकारे अर्जुन समजून घेतोय कृष्णाला. शाश्वत आहे. सर्व शाश्वताला स्वतःच्या शाश्वतेत बद्ध करू शकतो तो. दिसताना सर्व शाश्वत आहे, परंतु सर्व अशाश्वत जेव्हा त्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तेव्हा ते शाश्वत स्वरूप होऊन बसत. म्हणजे माझा जीवात्मा त्याच्या संपर्कात जेव्हा होतो, जेव्हा आपण त्या आत्मस्वरूपात जातो, तेव्हा आपण जे अशाश्वत आहे ते शाश्वत होऊन जातो. आपलं शरीर हे जे अशाश्वत आहे ते सुद्धा पंचमहाभूताच्या जाणीवेत विलय पाहून शाश्वत होत. कारण पंचमहाभूत म्हणजे ईश्वराची प्रकृतीची शक्ती आहे. आणि ती शक्ती जी आहे ती शाश्वत शक्ती आहे. ती अपरा म्हणून दिसते, पण ती मुळात परा असते. लक्षात ठेवा.
ती कार्यात शिरते म्हणून अपरा वाटते, पण ती आहे परा असं ते गुह्य आहे सगळं. त्याच्यामुळे त्याचं जे शाश्वत स्वरूप आहे ते शाश्वत स्वरूप आपल्याला समजून घेता ही शाश्वताची जाणीव नाही त्याच्यामध्ये. पण अशाश्वताला शाश्वतेत परावर्तित करण्याची ताकद तो दाखवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना की शरीर भाव गेला आणि शरीर ज्याचे त्यासी अर्पिले म्हणतात ते. ज्याचे त्यासी म्हणजे ज्या पंचमहाभूतातनं जे शरीर निर्माण झालेलं आहे त्या पंचमहाभूतांना हे शरीर मी अर्पण करून टाकलेलं आहे. म्हणून ती जी रक्षा झाली ती रक्षा झाली शरीराची. आणि जो आत्मदीप उजळला तो गुरुकृपेने उजळलेला असं तुकाराम खूप सुंदर आहे त्या जाणीवा. म्हणून ही जी शाश्वताची जाणीव आहे ती तुकारामाची आणि अर्जुनाची एकाच जाणीवीचे म्हणा. पण तुकारामाचं जे साधनेचं स्वरूप आहे ना ते समजून घेतलं ना तर खूप म्हणजे साधकाला खूप उपयोगी पडण्यासारखं आहे. तुकारामाने केलेली साधना ते तिथं लावलेलं कुठं बोम ते शाश्वत स्वरूप असं. आणि शाश्वत दिव्य आदिदेव जन्मरहित व व्यापक असा पुरुष तो तूच आहेस. दिव्य आहे. आता त्याच्या दिव्यतेबद्दल काय बोलायचं. आदिदेव म्हणजे देवांचाही देव जो देव निर्माण करू शकतो. केवढी गणितच बघावी. म्हणून हे सर्व प्रकृतीची जे मॅनेजर्स बसले आहेत ना इंद्र वरुण वगैरे सूर्य हे सर्व प्रकृतीचे मॅनेजर आहेत. आणि ते कोणी निर्माण केले त्याच्या स्वयंभू जाणीवेतून ते माझे विभूती आहेत हे त्याच्या लक्षात आलं. अर्जुनाचं मनोगत आहे. आपण आपली मनोगत लिहितो बरोबर आहे ना. अर्जुनाने मनोगत लिहिलं इथं कृष्णाच्या या संपूर्ण 10 अध्यायानंतरचं मनोगत आहे त्याचं. तो म्हणतो आदिदेव जन्मरहित अजन्माच आहे ना तो. त्याला जन्म नाही मृत्यू नाही. जन्मरहित व व्यापक असा पुरुष तो तूच आहे. असा पुरुष म्हणते पण कारण तो पुरुष पूर्ण पुरुष अशा प्रकारचा आहे की त्या शक्ती सहित तो पुरुष आहे. पुरुषत्व केव्हा सिद्ध होतं साधारण लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी म्हणतो पुरुषाला पुरुषत्व असतं असं समजायचं कारण नाही. स्त्रियांना पण पुरुषत्व असतं. म्हणून तुमच्या शक्तीची जाणीव जेव्हा कार्यरत होते तेव्हा ती शक्ती पुरुष रूपात कार्यरत असते. म्हणून आपल्यातलं पुरुषत्व स्त्रीमधलंही पुरुषत्व आणि पुरुषांमधलंही पुरुषत्व. म्हणून काही काही पुरुष असे आहेत की ते पुरुष असून सुद्धा पुरुषत्व सिद्ध करू शकत नाही. पुरुषत्व म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासाची जाणीव लक्षात ठेवा. म्हणून ही जी जाणीव आहे स्वतःच्या आत्मशोधाची जाणीव ज्या व्यक्तीला नाही तो पुरुष असून सुद्धाही नपुसकच आहे. आणि ती स्त्री जर आत्मशक्तीच्या जाणीवेतून प्रेरित असेल तर ती स्त्री असली तरी पुरुष असल्याशिवाय राहणार नाही लक्षात. म्हणून स्त्री आणि पुरुष हे भेद ईश्वराच्या दरबाराच्या जाणीवेत खूप वेगळ्या स्तरावर कार्य करत असतात लक्षात. म्हणून ही जी साम्यावस्था आहे जी साधकाला आपल्या जीवनाला आणायची आहे स्त्री आणि पुरुष हा भेद मनात न ठेवता ही साम्यावस्था ईश्वराकडे असते. म्हणून तो गुणसाम्यावस्थेत असतो लक्षात. आपण त्याचं वर्णन गुणसाम्यावस्था असं केलेलं आहे बरोबर. ही गुणसाम्यावस्था या भूमिकेतनं जन्मरहित व व्यापक असा पुरुष तो तूच आहेस असं ते म्हणतात. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम.